आता हाऊस म्हणून कार घेण्याचे दिवस संपलेले आहेत। बऱ्याचदा कार घेणे ही आपली आवश्यकता झालेली आहे आणि असं असताना मग कारमध्ये ईव्हीचे अनेक पर्याय आहेत। आज आपण मर्सिडीज बेंच 3 नव्या BEV आणणार आहे, त्या संदर्भातली माहिती आपण बघूया। खरं तर सरकारने दिलेले प्रोत्साहन, जाहीर केलेल्या विविध सवलती यामुळे जगभरातील दिग्गज कंपन्या भारतात EV प्रकल्प सुरू करत आहेत। या वाहनामध्ये लागणाऱ्या बॅटरी स्वस्त झाल्याने उत्तरोत्तर ती अधिक स्वस्त होणार आहे, प्रदूषणमुक्त प्रवास राहणार आहे आणि त्यामुळे परवडणारा खर्च हा आपला असल्याने लोकांचा कल आता सध्या EV कार घेण्याकडे आहे। यामुळे मारुती सुझुकी, होंडाई, महिंद्रा अँड महिंद्रा तसेच टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्या या वर्षात विविध प्रकारातील EV मॉडेल बाजारात आणणार आहेत। स्वतःच्या मालकीची कार असावी असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यावर यंदा अनेक पर्याय उपलब्ध असतील। आता आपण जर मर्सिडीज बेंच बद्दल बघणार असू तर त्याचे 3 नव्या BEV बाजारात येणार आहेत। लक्झरी वाहन कंपनी मर्सिडीज बेंच इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की 2024 मध्ये कंपनी भारतात 12 नव्या गाड्या सादर करणार आहेत। या 3 बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा म्हणजेच BEVचा समावेश असणार आहे। तर महिंद्रा अँड महिंद्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोलागुंटा यांनी सांगितले की ही कंपनी सुद्धा पुढील 5 वर्षात बाजारात वाहने लवकरात लवकर लॉन्च करणार आहे। जानेवारी 2025 पासून कंपनीचे हे अभियान सुरू होईल। म्हणजेच सामान्यपणे इलेक्ट्रिक SUVची अभिनव मॉडेल्स कंपनी बाजारात आणणार आहे। महिंद्राच्या या कामाबरोबरच 2027 पर्यंत इलेक्ट्रिक SUV बाजारात त्यांच्या कंपनीचा साधारणपणे 20 ते 30% हिस्सा असेल, या उद्देशाने ते प्रयत्न करत आहेत। म्हणजेच महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी सुद्धा तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या SUV गाड्या उपलब्ध करून देणार आहे। पेट्रोलपासून कटकटीपासून वाचणं, डिझेलच्या कटकटीपासून वाचणं, दररोज त्याच्यासाठी नवीन पैसे भरावे लागणार हे यापासून सुद्धा या गाड्यातून तुम्हाला संधी मिळणार आहे। याचा अर्थच असा आहे की तुमच्या प्रवासाचा बराच मोठा खर्च वाचवण्याचं काम या EV गाड्या करणार आहेत। म्हणून आधी आपण बघितलं मर्सिडीज बेंच गाडीचे नेमके काय फायदे आहेत किंवा त्यांनी नेमकं बाजारात काय आणणार आहेत। त्यानंतर आपण पाहतो आहेत की महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी बाजारात जे नवीन मॉडेल उपलब्ध करते त्याचं डिझाईन आपण इंटेरियरमध्ये पाहतो आहोत। अगदी स्टेअरिंगच्या बाजूला 10 आणि 10 वेगवेगळ्या प्रकारची बटणं ठेवून संपूर्ण गाडी नियंत्रणात आणण्यासाठीचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मध्ये गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीचा आरामदायक प्रवास आपल्याला करता येईल अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि जुन्या गाड्याच्या तुलनेमध्ये बघितलं तर नवीन येणाऱ्या गाड्या अतिशय सुंदर आहेत, या तर वादच नाही। आता EV गाड्याच्या संदर्भानं आपण माहिती घेणार आहोत, ती आहे मारुती सुझुकीची। मारुती सुझुकी या जाण्यामान्या कंपनीनं 6 नवे मॉडेल्स बाजारात आणायचं ठरवलेलं आहे। मारुती सुझुकीचे कॉर्पोरेट विभागाचे कार्यकारी अधिकारी राहुल भारती यांनी सांगितले की पुढील 7 ते 8 वर्षात कंपनी 6 इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करणार आहे। ही सर्वच वाहने बाजारात त्या वेळा सगळ्यात चांगली वाहनं असतील आणि त्यांच्या स्पर्धेत असलेल्या इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये या योग्य किमतीत दिले जातील, तर वापरण्यासाठी सुद्धा त्या दर्जेदार असतील। खरं तर इतर कंपन्या कोणत्याही कंपन्याचा जर विचार केला तर EV गाड्यामध्ये मोठे इंजिन नसल्यामुळे आधीच त्या थोड्याशा हलक्या असतात आणि गाडी गरम होण्याची शक्यता नसते। म्हणजेच योग्य स्पीड घेण्यासाठी बॅटरीच्या स्थितीवर या गाड्या खूप उत्तम काम करतात। दुसरी गोष्ट आहे की मारुती सुझुकी हा खूप जुना आणि माहीत असलेला ब्रँड आहे, त्याच्यामुळे बाजारामध्ये मारुती सुझुकीच्या गाड्या घेत असताना लोकांची खूप चांगली आवड त्याच्यात दिसते। आणि आता ज्यांनी पेट्रोल डिझेलपासून स्वतः सुटका घ्यायचं ठरवलेलं आहे, शिवाय प्रदूषण खराब होणार नाही अशा पर्यावरणपूरक गाड्या ज्यांनी घ्यावं म्हणतात त्यांच्यासाठी हायब्रिड इलेक्ट्रिक गाड्या, CNG वरच्या गाड्या, बायो CNG, इथेनॉल फ्लेक्स फ्युएल आदींना महत्त्व येईल। कंपनी या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार आहे हे निश्चितपणे मारुती सुझुकीकडे बघितल्यावर चालतं, कारण कारखाना ज्या पद्धतीने उत्तम आहे, त्यांचे शोरूम जसे चांगले आहेत, त्यांच्या गाड्या जसे चांगल्या आहेत, तसंच पुढच्या 10 वर्षामध्ये रस्त्यावर धावणाऱ्या विविध प्रकारच्या गाड्या किती चांगल्या असू शकतील, किती टिकाऊ असतील, किती दिमागदार असतील आणि ॲव्हरेज किती छान असेल यावर सातत्यानं विविध देशामध्ये त्यांची संशोधक इंजिनिअरिंग मंडळी काम करत असते। या इंजिनिअरचं कामच असतं की पुढच्या 10-20 वर्षामध्ये येणारी गाडी कशी असेल। भारतातली आणखी एक अग्रगण्य कंपनी म्हणजे टाटा मोटर्स। टाटा मोटर्स सुद्धा 4 नवीन वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स लॉन्च करणार आहे आणि 2026 पर्यंत
कंपनीच्या नियोजनामध्ये विविध आणि चांगल्या पद्धतीच्या गाड्या रस्त्यावर आणण्याचा त्यांचा विचार आहे. एकंदरीत भारतीय रस्त्यांचा विचार करून आणि भारतीय गाडी वापर करणाऱ्यांचा विचार करून टाटा आपल्या गाड्या तयार करतं. टाटाच्या गाड्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या दिसायला खूप दिमागदार असतात. त्यांच्या गाड्यांचं बाहेरचं लुक जसं सुंदर आहे तसं आतून सुद्धा गाड्या इंटेरियरमध्ये एकदम टॉपमध्ये असतात. त्या भारतीय रस्त्यावर सहजासहजी जास्त ॲव्हरेज देतील या पद्धतीने बनवल्या जातात. आता त्यांनी ज्या कुठल्या नवीन EV गाड्यांची रचना केलेली आहे त्याचं चार्जिंगचं पॉईंटसुद्धा त्यांनी अगदी फ्रंटला ठेवलेलं आहे. शिवाय एकंदरीत गाडी आकर्षक कशी असेल त्यात जास्तीत जास्त सामानसुद्धा मध्ये प्रवास करणाऱ्यांचं वाहून नेता येईल या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या गाडीची रचना आहे. म्हणजे टाटा मोटर्स हे आज नाही तर अनेक वर्षापासून भारतीय रस्त्यांवर चालणाऱ्या उत्तम गाड्या तयार करतं. त्यांनी असं सांगितलं की बाजारामध्ये सध्या त्यांनी वेगवेगळ्या 10 अशा वाहनांची त्यांची संख्या झालेली आहे ज्या ई मोटर्स आहेत. आता त्याच्यामध्ये कंपनी अजून विविध प्रकारचे कामं त्याच्यामध्ये वाढवते आहे आणि कर्व आणि हॅरियर EVसह आणखी 4 मॉडेलचा आणण्याचा विचार त्यांचा आहे. कंपनीने सध्या EVचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे टाटा मोटर्स घेणाऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा जे त्यांची उत्पादनं स्वीकारतात त्यांच्या बाबतीमध्ये एक विश्वासाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचाच फायदा ज्यावेळेला तुम्ही आता नव्याने कार घ्यायचा विचार कराल आणि पूर्वीची कार बदलाल त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला तो होईल. चला, इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेमध्ये आता या दुनियेत पुढचा एक भाग म्हणून आपण बघूया हुंडईच्या कार्स कशा आहेत. खरं तर हुंडाई मोटार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांनी सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी प्रीमियम इलेक्ट्रिक SUV ION IQ 5 सादर केलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की 2030 पर्यंत बाजारात EVचा वाटा जवळपास 20% इतका असेल आणि पुढील 10 वर्षात कंपनी तामिळनाडूतील प्रकल्पात 26,000 कोटीची गुंतवणूक करणार आहे. या ठिकाणी बॅटरी असेंब्लिंगचे युनिटही आम्ही सादर करणार आहोत. याचा अर्थच असा आहे की आज बाजारातल्या सर्व गाड्या ह्या तुमच्यासाठी तयार आहेत. त्या वाट पाहत आहेत की तुमच्यासारखं ग्राहक त्यांना कधी उपलब्ध होईल आणि मग तुम्ही अगदी यापूर्वीचा तुमचा अनुभव कदाचित 2 व्हीलरचा असेल, त्यानंतर मग तुम्ही सेकंड कधी 4 व्हीलर घेतली असेल, नव्याने दुसरी 4 व्हीलर घेतली असेल आणि मग आता पेट्रोल, डिझेल आणि इतर खर्चाचा विचार करता आणि गाडी बदलायची आवश्यकता असल्यामुळे तुम्ही कदाचित मोठी गाडी घेणार असाल तर निश्चितपणे या उपलब्ध असलेल्या मर्सिडीज बेंझ असतील, महिंद्रा असेल, मारुती सुझुकी असेल, टाटा मोटर्स असेल, होंडा असेल, यापैकी कोणतीही गाडी तुलनात्मकरित्या तुम्ही तपासून घेऊ शकता. कारण गाडीची आवश्यकता तर आहेच पण त्यातल्या त्यात ती स्वस्त मिळाली पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या नवीन EVसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. बाजारात जाताना किमान काही माहिती असली पाहिजे म्हणून आम्ही ही माहिती दिली आहे. आवडली तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हे चॅनल पाहत राहा. धन्यवाद.